सिलेंडर काही ठिकाणी मिळणं देखील अवघड होऊन बसलंय। त्यामुळे आता हॉटेल बंद करण्याची वेळ काही हॉटेल व्यावसायिकांवरती आली आहे। एपीएमसी मधल्या जगदंब हॉटेलनं यावरती पर्याय काढला आहे आणि चुलीवरती जेवण बनवायला त्यांनी सुरुवात केली आहे। अमेरिका इराण युद्धाचा मोठा फटका हा गॅसवरती बसलेला आहे आणि घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल हे आता बंद करावे लागलेले आहेत। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि या जगदंब हॉटेलमध्ये गॅस पुरवठा जरी बंद झाला असला तरी चक्क आता या ठिकाणी आहे ते चुली मांडून स्वयंपाक केला जात आहे। त्यामुळे आपण बघतो की नवी मुंबई पनवेलमध्ये मोठ्या संख्येने गॅसचा तुटवडा भासू लागलेला आहे आणि त्यामुळेच आहे ते पूर्णपणे हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे हॉटेल मालकांना। मात्र हे हॉटेल आहे की या हॉटेलमध्ये आहे ते मालकांनी इथं चुलीवरती जेवण करणं सुरुवात केली आहे। आपण पाहता की या ठिकाणी 2 चुली आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि भाकरी आहे ते बनवण्याचं काम सुरू आहे। ज्या पद्धतीने इथे आतमध्ये 2 चूल मांडण्यात आलेले आहेत तशाच पद्धतीने हॉटेलच्या बाहेरसुद्धा 2 चुल्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी या चुली तयार करण्यात आलेल्या आहेत। आपल्याबरोबर हॉटेल मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सध्या परिस्थिती आहे? चुली मांडावी लागल्यात तुम्हाला? गेले 3 दिवस झाले आम्ही गॅस एजन्सीजना कॉन्टॅक्ट करतो आहे आणि त्याच्याकडून एकच आम्हाला वाक्य आहे की गॅस अवेलेबल नाही आहेत आणि त्या कारणास्तव आम्हाला एक चूल मांडायला लागले। त्या 2 चुली आपण गेले 7 वर्षाला जगदंबमध्ये आपण स्थायिक केलेत आपण आणि अजून 2 चुली बॅक साईडला आपण चालू केल्या आहेत का तर कस्टमरची गैरसोय होऊ नये आणि गिराईक आल्यानंतर जगदंबमध्ये चिकन असेल, मटन असेल, व्हेज असेल खास जेवायला येते आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही ह्या चुलीवरती जेवण चालू केलं आहे। लोकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। अमेरिका इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भाजीपाल्याच्या व्यवसायाला देखील बसू लागलाय। युद्धामुळे गॅस एकीकडे मिळेनासा झालाय। नवी मुंबई पनवेल या ठिकाणी सिलेंडरचा वापर करण्यात येणारी 800 ते 1000 हॉटेल्स पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये बंद होण्याची शक्यता आहे। गॅसच्या अभावी आता स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न हॉटेल मालकांच्या समोर निर्माण झालाय। त्यामुळे हॉटेल मालकांनी भाजीपाला खरेदी करणं देखील कमी केलंय। त्यामुळे एपीएमसी मध्ये भाजीपाला हा शिल्लक राहू लागलाय, पडून राहिलेला आहे। सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिकांना मिळत नाही, त्यामुळं हॉटेल व्यावसायिक हळूहळू त्यांचे हॉटेल बंद ठेवण्याच्या निर्णयापर्यंत आलेले आहे। हॉटेल बंद होत असल्यामुळं इथे खरेदीला भाजीपाला घ्यायला ग्राहक नाही आहे। ज्यावेळेला डिझेल पेट्रोलची अधिक टंचाई भासेल, ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट जे आहेत भाजीपाला वाहतुकीचे त्यांना डिझेल पेट्रोल मिळणार नाही, तेव्हा भाजीपाला मुंबई शहरामध्ये येणं कमी होईल। त्यावेळेला साहजिकच भाजीपाल्याचे दर वाढलेले असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।